तर ओमकार, आज तुझा पहिला दिवस आहे बघ. तुला कॉम्प्युटर बद्दल अगोदर काय माहिती आहे का? नाही. तर चल आपण शून्यापासून सुरुवात करू. पहिली गोष्ट बघ, कॉम्प्युटरला बोलताना कॉम्प्युटर म्हणायचं, त्याला खूपशे मुलं मुली त्याला कॅम्प्युटर म्हणतात बोलते, जे की चुकीचा उच्चार असते. हा, कॉम्प्युटर असं प्रोनाउन्सिएशन करायचं उच्चार करताना. तर कॉम्प्युटर, पहिली गोष्ट, तुझा पहिला प्रश्न काय पडला तुला, की कॉम्प्युटर बनतो कसा, हा आपला पहिला प्रश्न आहे. तर कॉम्प्युटर बनतो कसा हे जर तुला माहित झालं तर तुला कॉम्प्युटर बद्दल समजा गोष्टी समजायला सोपे जातील. आता कॉम्प्युटरचे काही घटक असतात बघ, जसं की त्याला डिव्हाइस म्हणतो आपण. मॉनिटर, माऊस, कीबोर्ड आणि सीपीयू हे कॉम्प्युटरचे मेन डिव्हाइस आहेत. या चारचा मिळून कॉम्प्युटर बनतो काय. आणि जे कॉम्प्युटरचे हे मुख्य म्हणजे फंडामेंटल पार्ट आहेत बघ. या चारचा कॉम्बिनेशन म्हणजे कॉम्प्युटर असतो. जरी चार पार्ट सोडले तर कॉम्प्युटरला आणखी काय असते बघ, वेब कॅमेरा असतो, मायक्रोफोन असतो, प्रिंटर असतो, स्पीकर असतो, हेडफोन असतो, पेन ड्राईव्ह असतो. हे ऑप्शनल पार्ट आहेत. ते चारचा मिळून कॉम्प्युटर बनतो. फक्त यांची नावं माहिती असं मतलब नाही. तुला याच्याबद्दल माहिती पाहिजे की कॉम्प्युटरमध्ये मॉनिटरचं काय काम असतं, कम्प्युटरमध्ये कीबोर्ड माऊसचं काय काम असतं, सीपीयूचा काय रोल असतो. ठीक आहे. तर तुला कोणी विचारलं की कम्प्युटरमध्ये मॉनिटरचं काय फंक्शन आहे, तुला ते सांगता आलं पाहिजे की कम्प्युटरमध्ये मॉनिटर काय करतो बघ, की युजरला इन्फॉर्मेशन डिस्प्ले करणं किंवा आउटपुट शो करणं याचं काम आहे. आपण जे काही इन्फॉर्मेशन पाहतो ते याच्या स्क्रीनवरती पाहतो. इट लुक्स लाईक अ टीव्ही. हा टीव्ही सारखा असतो. आपल्याला इन्फॉर्मेशन डिस्प्ले करण्याचं बेसिक काम असतं बघ काय. देन माऊस आणि कीबोर्डचं काम काय असतं माहित तुला, की माऊस आणि कीबोर्डनं आपण कम्प्युटरला इनपुट देतो, कम्प्युटरमध्ये माहिती भरतो. कम्प्युटर स्वतःहून काम करत नाही, त्याला इनपुट किंवा इन्स्ट्रक्शन द्यावं लागते आपल्याला. ते देण्यासाठी आपण कीबोर्ड आणि माऊसचा उपयोग करतो. आता आजकाल कॉमन आहे आपल्यासाठी, किंवा कीबोर्डद्वारे टायपिंग करते प्रत्येकाला माहिती आहे. टाईप करणं म्हणजे डाटा एंट्री करणं, कम्प्युटरमध्ये माहिती फीड करणं. आणि कम्प्युटरच्या कुठल्याही भागात तुला जर ऍक्सेस करायचं असेल, काही पण तुला चालवायचं असेल, बंद चालू करायचं, किंवा कॉम्प्युटरच्या कुठल्याही भागात तुला नॅव्हिगेट करायचं, तर अशा टाइमला तू माऊस युज करतो. क्लिक करणं म्हणजे कॉम्प्युटरला इनपुट देणं. हे झाले या दोन डिव्हाइसची माहिती. आणि सीपीयू हा तुझा इनपुट पण नाहीये आणि आउटपुट पण नाहीये. हे कम्प्युटरचं प्रोसेसिंग डिव्हाइस आहे बघ. जे काही इन्फॉर्मेशन तू कीबोर्ड आणि माऊसनं कम्प्युटरमध्ये फीड करतो, ती माहिती अगोदर सीपीयू कडे जातं. सीपीयू त्याच्यावरती प्रोसेस करतो, त्यानं प्रोसेस केल्याच्या नंतर आउटपुट आपल्या समोर शो होतो बघ. तर सीपीयूचं महत्व काय माहितीये का, की कम्प्युटर मधला सर्वात वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट सीपीयू असतो बघ. सीपीयू आहे म्हणून कम्प्युटर चालतं बघ. कम्प्युटर तुला जर एका वाक्यात त्याचं महत्व सांगायचं असेल कोणाला, तर तू असं म्हणू शकतो की विदाऊट सीपीयू आपण कम्प्युटरला स्टार्टच करू शकत नाही. काम करणं तर खूपच लांबची गोष्ट आहे. ठीक आहे. तर मग थोडक्यात काय म्हणायचं बघ, या चारींचा मिळून कॉम्प्युटर म्हणतो. हे कॉम्प्युटरचे फंडामेंटल आणि बेसिक पार्ट आहे. तू इमॅजिन कर बरं, आपल्याकडे मॉनिटरच नाहीये तर तू कम्प्युटरमध्ये काम करू शकतो का? पॉसिबल आहे का? नाहीये. मॉनिटर कंपल्सरी. विदाऊट मॉनिटर तुला डिस्प्ले होणार नाही. विदाऊट कीबोर्ड माऊस तू कम्प्युटरमध्ये इनपुट भरू शकणार नाही. आणि सपोज तुझ्याकडे तिन्ही डिव्हाइस आहेत आणि सीपीयू नसतं, ते टप्पर आहे. यू कॅनॉट यूज इट. यू कॅनॉट स्टार्ट युअर पीसी और कम्प्युटर. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे पहिला मुद्दा क्लिअर केला, कम्प्युटर बनतो कसा. समजलं तुला? ओके. नाव आता नेक्स्ट चालू आपण काय. आता कम्प्युटर काम कसं करतो हा प्रश्न पडला तुला कधी? हं? नाही. हा, पडला असेल प्रश्न काय. ओके. तर कम्प्युटर काम कसं करतो हे जाणण्याच्या अगोदर तुला कम्प्युटर मधल्या काही बेसिक गोष्टी माहिती असायला पाहिजे, जसं की कम्प्युटरमध्ये हार्डवेअर काय असतो आणि सॉफ्टवेअर काय असतो. तुला कधी माहिती आहे का तुला याच्याबद्दल, की कम्प्युटर हार्डवेअर काय असतं? तुला शाळेमध्ये असताना कोणी शिकवलं का तुला याच्याबद्दल? नाही. तर हार्डवेअर म्हणजे काय, कम्प्युटरचे सर्व फिजिकल घटक ज्याला आपण प्रत्यक्ष डोळ्यानं पाहू शकतो आणि हातानं टच करू शकतो, त्यांना काय म्हणतो आपण? हार्डवेअर म्हणतो. फिजिकलचा अर्थ काय, प्रत्यक्ष आपल्या समोर आहे. जसं की जसं मी तुला फेस टू फेस बघायलो. आपल्या दोघांमध्ये काय माध्यम आहे का? काहीच नाहीये. फिजिकली आपण एकमेकांना बघायला, त्याला हार्डवेअर म्हणतात. त्याला सिंपल भाषेमध्ये आपण एक्सप्लेन करू शकतो की ऑल द फिजिकल पार्ट्स ऑफ कम्प्युटर विच कॅन बी सीन अँड टच, दॅट इज कॉल्ड हार्डवेअर. एक्झाम्पल, हे जे आपण बोललो ना आपण, मॉनिटर, कीबोर्ड, माऊस, सीपीयू, हे जे वरवरचं जे तू पाहतो डोळ्यांना प्रत्यक्षात, ते सर्व हार्डवेअर, स्पीकर, प्रिंटर, हेडफोन वगैरे वगैरे. आता हे जे काय माहितीये का, हे वरवरचे हार्डवेअर आहेत. आता जर तू या सीपीयू ला ओपन केलं तर सीपीयूच्या आत सुद्धा हार्डवेअर असतात. मदरबोर्ड असतो, रॅम असतो, प्रोसेसर असतो, हार्ड डिस्क असते, हा, एसएमपीज असते, वगैरे वगैरे. तर अशा प्रकारे तुला हार्डवेअर ही कन्सेप्ट समजली सिंपल भाषेमध्ये, आपण तुला एक्सप्लेन केलं. देन सॉफ्टवेअर काय तुला माहितीये का? सॉफ्टवेअर म्हणजे काय, की सिंपल भाषेत जर लक्षात ठेवायचं असेल तर तुझा आज फर्स्ट डे, तुला इतकं तरी माहित पाहिजे की सॉफ्टवेअर काय असतो, काय हार्डवेअर काय असतो. तर सॉफ्टवेअर म्हणजे काय, कम्प्युटरमध्ये भरलेली इन्फॉर्मेशन किंवा इन्स्ट्रक्शन, त्याला सॉफ्टवेअर म्हणतात. की सिंपल बघ बरं, की कम्प्युटरमध्ये जी माहिती आपण भरतो त्याला आपण सॉफ्टवेअर म्हणतो. बट ती माहिती काही पण असू शकते. हा, ती माहिती एखादा अक्षर असू शकते, एखादा नंबर असू शकते, एखादी फोटो असू शकते, एखादी फाईल असू शकते, एखादा व्हिडिओ असू शकते.
एखादा गेम असू शकते, एखादा ऍप असू शकते, एखादी वेबसाईट असू शकते. जे काही युजर समोर बसून चालवतो, बघतो, वापरतो ते काय असतं सगळं सॉफ्टवेअर असतो. म्हणजे कम्प्युटरमध्ये भरलेली इन्फॉर्मेशन म्हणजे सॉफ्टवेअर. समज तुला एक्झाम्पल याची काय मी तुला बोललो, फाईल, फोल्डर, गाणं, फोटो, पिक्चर, व्हिडिओ, सो अँड सो. समजलं? आता ढोबळ भाषेत जर सांगायचं असेल तर आपण हार्डवेअरच्या ऑपोजिट बोलू शकतो. उलट त्याच्या. कसं? की कम्प्युटरचे असे घटक ज्याला आपण फिजिकली पाहू पण शकत नाही आणि टच पण करू शकत नाही. त्याला काय म्हणते? सॉफ्टवेअर. आता जे काही तू बघतोय समोर स्क्रीनच्या समोर ते तू प्रत्यक्षात कुठं बघतोय? समजा आता स्क्रीन समोर आपण काहीतरी बघतोय तर आपण त्याला त्या मॉनिटरच्या थ्रू बघतोय ना. आपण त्याला टच पण करू शकत नाही. आपण टच या काचेला करतोय, त्या ऍपला किंवा त्या फाईल फोल्डरला करत नाही आपण. समजलं का? ते असते सॉफ्टवेअर बघ. म्हणजे युजर समोर बसून जे काही चालवतो, युज करतो ते सॉफ्टवेअर असते. एक्झाम्पल, एक युजर समोर बसून जे काही कम्प्युटरमध्ये ऑपरेट करतो, चालवतो त्याला सॉफ्टवेअर म्हणतात. तर अशा प्रकारे आपला हा पण मुद्दा क्लिअर झालाय की कम्प्युटरमध्ये हार्डवेअर काय असतो आणि सॉफ्टवेअर काय असतो. तर या दोन गोष्टी तुला क्लिअर झाल्या का आता? हं? तुला याबद्दल इतकं माहिती होतं का? नव्हतं. तर चल आता पुढचा मुद्दा आहे बघ, कम्प्युटर काम कसं करतो. हे झालं की मग आपलं संपतं. ठीक आहे? आता कम्प्युटर काम कसं करतो हा प्रश्न तुला कधी पडलाय का? हा कसं असते बघ आता, जसं माणूस काम करतो ना तसं कॉम्प्युटर काम करतो. जसं की आता जसं तू काम करतो, जसं मी काम करतो, तसं कॉम्प्युटर काम करतो. कॉम्प्युटरला अगोदर आपल्याला इनपुट द्यावं लागतं. इनपुटचा अर्थ तुला माहितीये का? हा, इनपुट म्हणजे काय, जेव्हा कम्प्युटरमध्ये आपण कोणत्याही प्रकारचा डेटा किंवा इन्फॉर्मेशन भरतो तेव्हा त्याला इनपुट म्हणतात. आणि आपल्याला कम्प्युटरला इनपुट द्यायसाठी आपण मोस्टली काय युज करतो? माऊस आणि कीबोर्ड. बरोबर आहे का? आता कम्प्युटरमध्ये आउटपुट काय असते माहिती तुला? की जेव्हा कोणत्याही प्रकारची इन्फॉर्मेशन तू कम्प्युटरकडून घेतो किंवा तुला मिळते ती माहिती तेव्हा त्याला म्हणते आउटपुट. द इन्फॉर्मेशन दॅट यू गेट थ्रू कम्प्युटर इज कॉल्ड आउटपुट. तर कम्प्युटरकडून जर मला माहिती घ्यायची असेल तर मी तर काय करतो बघ, मॉनिटरला युज करतो. मोस्टली आपण काय युज करतो? मॉनिटर करतो. देन कीबोर्ड करतो, सॉरी कीबोर्ड नाही, आपण प्रिंटरच्या थ्रू सुद्धा आउटपुट घेतो आणि स्पीकर्स आणि हेडफोनच्या थ्रू सुद्धा आपण आउटपुट घेतो. हे झालं आउटपुट. तर कम्प्युटरमध्ये इनपुट आणि आउटपुट तुला अर्थ कळला ना तर बाकीच्या गोष्टी तुला सहज समजतील बघ. काय आता बघ, मी तुला कम्प्युटरमध्ये नॉर्मली आपण इनपुटसाठी माऊस आणि कीबोर्डद्वारे इनपुट देतो. मग ते इनपुट डायरेक्टली आपल्या समोर येत नाही. ते इनपुट सीपीयू कडे जातो. सीपीयू त्याच्यावरती प्रोसेस करतो आणि त्यानं प्रोसेस केल्याच्या नंतर ती माहिती आपल्या समोर स्क्रीनवरती येते बघ. त्याला म्हणतात आउटपुट. म्हणजे इनपुट, प्रोसेसिंग, आउटपुट या प्रकारे कम्प्युटर काम करतो. आणि तुला माहिती आहे का, आपण सुद्धा असंच काम करतो. आता मी तुला काहीतरी म्हणलं किंवा ओंकार सांग हे काय आहे, तू काय म्हणशील? रिमोट आहे. आता मला सांग, तुला कसं कळलं की मी तुला विचारलं हे काय आहे? तू अगोदर ऐकलं आणि बघितलं. म्हणजे तुझ्या कानानं आणि डोळ्यानं काय घेतलं? इनपुट घेतलं. मग ते इनपुट कुठं गेलं? तुझ्या इथं गेलं. हे तुझं सीपीयू आहे. इथं तुझी प्रोसेसिंग झाली. काय? आणि इथं जेव्हा याच्याबद्दल तू प्रक्रिया झाली इथं आणि इथं झाल्याच्या नंतर लगेच तुला ते आठवलं, म्हणजे तू ते गॉट केलं, तुला ते समजलं. लगेच तू तोंडातून बोलून काय म्हटलं की हे काय हे रिमोट आहे. म्हणजे तू अशा प्रकारे काम केलं. इनपुट घेतलं कानानं आणि डोळ्यानं, ते प्रोसेसिंग झाली इथं आणि जे तू एक तर दाखवून बोलतो की इकडे जा तिकडे जा हे कर ते कर, हे झालं आउटपुट. किंवा बोलून दाखवतो तू, हे झालं आउटपुट. काय? आता मी तुला विचारलं की महात्मा गांधी कोण आहेत, तू काय म्हणतो? की ते आपल्या देशाचे राष्ट्रपिता आहेत किंवा आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणारे मोठे नेते आहेत. तसंच तू शिवाजी महाराजांबद्दल बोलतो किंवा डॉक्टर आंबेडकरांबद्दल बोलतो किंवा अजून इतर लोकांबद्दल बोलतो. म्हणजे यांच्याबद्दल, आता यांना का तू प्रत्यक्षात पाहिलं नाही, फक्त यांच्याबद्दल तू ऐकलेले, बघितलेले, पुस्तकात काही व्हिडिओ पाहिले असतील, पिक्चर पाहिले असतील यांचे. बट त्यांच्याबद्दल इनपुट भरलंय नाही. तर तू अगोदर कान आणि डोळ्याने इनपुट घेतलं, मग इथं प्रक्रिया झाली, नंतर तू बोलून जे काय तू उत्तर दाखवलं. आता मी तुला प्रश्न विचारतो, स्टीफन टिकोलो कोण आहे सांग मला. तर तुला मी काहीतरी विचारलं, तुला प्रश्न समजला ना माझा? स्टीफन टिकोलो कोण आहे? प्रश्न समजला, कारण की मी तुला मराठीच बोललो ना. काय? पण तुला याच्याबद्दल इथं काही भरलं नाही ना काय? या सीपीयू मध्ये इथं काही भरलंच नाही. तू ऐकलं, बघितलं, इनपुट घेतलं, इथं प्रक्रिया पण होत आहे. पण तू ब्लँक झालास. याचा फोटोच तुझ्या एससीपी मध्ये येत नाहीये ना. तसं मी तुला शाहरुख खान म्हणलं, धोनी म्हणलं, नरेंद्र मोदी म्हणलं, आंबेडकर म्हणलं, यांच्याबद्दल आलं की लगेच तुझं फोटो येतात. पण स्टीफन टिकोलोचा फोटो तुझ्या डोक्यात येईना. जरी का तुला उत्तर माहित नसलं तरी तू काय म्हणतो, सर मला माहित नाही हे कोण आहे. हे झालं उत्तर, आउटपुट. समजलं? तर अशा प्रकारे कम्प्युटर काम करतो आणि माणूस काम करतो. बिकॉज माणसानंच कम्प्युटरला तयार केलं ना. मॅन इज अ क्रिएटर ऑफ कम्प्युटर. मॅन इज अ फादर ऑफ कम्प्युटर. जसं माणूस काम करेल तसं कम्प्युटर काम करतो. समजलं तुला? आय थिंक तुला क्लिअर झाले कम्प्युटर बनतो कसा, काम कसं करतो.
तर अशा प्रकारे बघ तुझी सुरुवात झाली. आपण असं समजलं की तुला काहीच येत नाही आणि शून्यापासून सुरुवात केली. ठीक आहे. तर याला म्हणतो आपण कम्प्युटरची ओळख. तर अशाच प्रकारे जर तुम्हाला कम्प्युटरबद्दल डीपमध्ये माहिती जाणून घ्यायची असेल, भरपूर काही शिकायचं असेल, एआयचे टूल्स वगैरे, तर तुम्ही सुद्धा ओंकारप्रमाणे MSCIT टॅली टायपिंग या कोर्सला जॉईन करा आणि आपलं उज्ज्वल भविष्याची सुरुवात करा. धन्यवाद. प्रवेश देणे चालू आहे.